महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची निर्माण करण्यात आलेली नकारात्मक प्रतिमा बदलण्यात अपेक्षित यश येत नसल्यानं भाजपने आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी अखेर हुकमाचा इतका बाहेर काढलाय। त्यांचं नाव आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। खरं तर फडणवीस व गडकरी दोघेही नागपूरचे, 2014 पासून दोघेही मंत्रिमंडळात, पण गेल्या 10 वर्षात महाशक्तीच्या आशीर्वादानं फडणवीस जास्तच स्पीडनं लोकप्रिय झाले, तर दुसरीकडे महाशक्तीचाच खप्प मर्जी असल्यानं गडकरी मात्र पक्षात दुर्लक्षित झाले। पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी विकास पुरुष म्हणून देशभर नाव कमावलं। पण हायकमांडचं चॉकलेट बॉय ठरलेल्या फडणवीसांच्या बरोबरीनं गडकरींना अचानक महाराष्ट्रात सक्रिय करण्याची भाजपला गरज का पडली, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी धनुष्य देशमुख। गेल्या 10 वर्षात प्रचंड लोकप्रियता मिळवलेले माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपची आगामी विधानसभा निवडणुकीत धुरा आहे। उत्तम संघटक, उत्कृष्ट वक्ता व अभ्यासू तसेच निष्कलंक व्यक्तिमत्व अशी फडणवीस यांची ओळख। मुख्यमंत्री पदाच्या 5 वर्षांच्या काळात त्यांनी उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राच्या इतिहासात आपलं नाव कोरलं। परंतु मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपताच फडणवीस यांच्या करिअरला ओहोटी लागली। कधी विरोधी पक्ष नेता तर कधी उपमुख्यमंत्री या पदांवरती त्यांना काम करावं लागले। पण काहीही झालं तरी पक्षादेश स्थिर संवाद्य मानून फडणवीस काम करत आहेत। मराठा आंदोलनामुळे मात्र त्यांच्या प्रतिमेला तडा गेला। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आंदोलनाला वेळोवेळी प्रतिसाद देत होते, पण जरांगेंची ही मागणी मान्य करणं सरकारला शक्य नव्हतं। मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण दिलं तर ओबीसी समाजावरती अन्याय होईल अशीच सरकारची भावना आहे आणि हाच ओबीसी समाज सरकारची कोवर वोट बँक आहे। म्हणूनच फडणवीसच आपली मागणी मान्य करण्यात अडथळा आणतात असा आरोप जरांगे पाटील वारंवार लावत असतात। जरांगे यांच्या आरोपामुळे बहुतांश मराठा समाज फडणवीस यांच्या विरोधात गेला। त्यामुळे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला। महायुतीत एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासारखे 2 दिग्गज मराठा नेता असतानाही महायुतीला 24 जागांचा फटका बसला। याची गंभीर दखल भाजपने घेतली। आगामी विधानसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती राहील असा निष्कर्ष भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आलाय। मराठा समाजाला फडणवीस नकोत, पण भाजपला मात्र ते पाहिजे, कारण त्यांच्या तोडीस तोड दुसरा नेता प्रदेश भाजपमध्ये नाही असं हायकमांडला वाटतं। म्हणूनच भाजपने फडणवीस यांच्याच नेतृत्वात पक्ष विधानसभा निवडणूक लढवेल असं जाहीर केलं। त्याचे पक्षातून स्वागतही झालं, पण सर्वात मोठी वोट बँक असलेला मराठा समाज मात्र अजूनही ते मान्य करायला तयार नाहीये। दुसरीकडे महायुतीतील मित्र पक्षाचे नेते एकनाथ शिंदे व अजित पवार यांचेही फडणवीस यांच्याशी पूर्वीसारखे सख्य राहिलेले नाही, कारण या तिघांमध्येही मुख्यमंत्री पदासाठी अंतर्गत स्पर्धा टोकाला गेली आहे। फडणवीसांविषयी महायुतीत व जनतेत अशी नकारात्मकता वाढत राहिली तर विधानसभेत सत्ता येणं अवघड आहे, हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना कळून चुकलेले। त्यामुळेच भाजपने आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक हुकमी एकटा आणलाय। त्याचं नाव आहे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी। खरं तर गडकरी हे फडणवीस यांच्यापेक्षाही भाजपमध्ये वरिष्ठ नेते। दोघेही संघभूमी नागपूरचे रहिवासी, पण दोघांचे स्वभाव मात्र भिन्न आहेत। आपल्याला पटेल तेच करायचं हा गडकरींचा स्वभाव, आणि पक्षादेश हाच अंतिम शब्द मानून शिस्तप्रिय विद्यार्थ्याप्रमाणे आदेश पाळणं हा फडणवीस यांचा स्वभाव। वरिष्ठ नेत्यांना कायम यस सर म्हणत गेल्यानं फडणवीसांची पक्षात मोठी प्रगती झाली, तर मोदींच्या गुडबुक मध्ये नसल्यानं गडकरींना महाराष्ट्राच्या राजकारणाचेही फारसे महत्व पक्षात राहिले नव्हते। मात्र स्वकर्तृत्वावर त्यांनी रस्ते बांधणीच्या माध्यमातून देशभर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली। सर्वच राजकीय पक्षात त्यांना मानणारा मोठा वर्गही आहे। अगदी बहुतांश विरोधी पक्षाचे प्रमुखही गडकरींचे तोंड भरून कौतुक करत असतात। त्यांचा हाच गुणधर्म ओळखून भाजपने महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी गडकरींना प्रचाराची प्रमुख जबाबदारी दिली। याचाच अर्थ फडणवीस यांना पक्षानं बाजूला सारलं असं अजिबात होत नाही। फडणवीस, गडकरी, रावसाहेब दानवे व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या चौघांच्या सामूहिक नेतृत्वात आता पक्षाला विधानसभेची जबाबदारी दिली आहे। गडकरींना आता पक्षानं अधिकार दिल्यामुळे उमेदवार निवडीपासून ते प्रचाराची यंत्रणा राबवण्याचे नियोजन करण्यापर्यंत त्यांचा निर्णय महत्त्वाचा राहील।
भाजपत सध्या 2 गट पडलेले आहेत. फडणवीस विरोधी गट सध्या जास्त सक्रिय आहे. मात्र हे दोन्ही गट गडकरींना मानतात. त्यामुळे भाजपतील अंतर्गत संघर्षाला पूर्णविराम देऊन सर्वांना पूर्ण ताकदीने निवडून कामात सक्रिय करण्याचं काम गडकरी यांच्या माध्यमातून होऊ शकतं. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी जागा वाटपाची बोलणी करताना फडणवीसांना अनेक मर्यादा येतात. कुठलाही निर्णय ते एकटे घेऊ शकत नाही. त्यामुळे शिंदे अजितदादाही आता थेट अमित शहा यांच्याशी चर्चा करतात. मात्र आता गडकरी ऍक्टिव्हेट झाल्यानं शिंदे अजितदादा त्यांचा शब्द टाळणार नाही. भाजपला एकट्याला 150हून अधिक जागा लढवायच्या आहेत. ते या दोघांच्या गळी उतरवण्याचं काम गडकरी करू शकतात असा पक्षाला विश्वासही आहे. यंदाची विधानसभा निवडणूक फारच वेगळी आहे. युती व आघाडीत परस्पर विरोधी विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे उद्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झालीच तर शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांपैकी ज्यांच्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्यांना पुन्हा भाजपकडे खेचून आणण्याचं काम फक्त गडकरीच करू शकतात. कारण शिवसेना राष्ट्रवादीत भाजपने फूट पाडल्यामुळे ठाकरे व पवारांच्या मनात या पक्षाच्या प्रमुख नेत्यांविषयी कमालीचा द्वेष आहे. पण गडकरी मात्र या सगळ्याला अपवाद देतात. त्यांचे अजूनही उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याशी वैयक्तिक चांगले संबंध आहेत. गडकरींच्या शब्दाला या दोघांकडेही मान आहे. त्यामुळे उद्या शिंदे व अजितदादांना पर्याय शोधायचा असेल तर हे काम फक्त गडकरीच करू शकतात असा भाजपच्या हायकमांडला विश्वास आहे. म्हणजे उद्या विधानसभेत त्रिशंकू अवस्था निर्माण झालीच तर भाजप गडकरींचे नाव मुख्यमंत्री पदासाठीही पुढे करून ठाकरे यांचा पाठिंबा मिळवू शकतात किंवा शरद पवारांनाही गळाला लावू शकतात. खरं तर गडकरींसारख्या नेत्याला महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचं कुरघोडीचं राजकारण मोदी शहा यांनी खेळलं असलं तरी हा त्यांचा आत्मघातच म्हणावा लागेल. याचं कारण म्हणजे जर गडकरी राज्याच्या राजकारणात सक्रिय असते तर त्यांनी शिवसेनेशी युती तोडण्याचं पाऊल भाजपला कदापिही उचलू दिलं नसतं. 25 वर्षांपासूनची ही युती अखंड राहिली असती. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी जो हट्ट धरला होता भाजपनेही ताणून धरलं होतं. या वादातून गडकरी हेच मार्ग काढू शकले असते. इतकंच काय तर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत जाण्यापासूनही तेच थांबवू शकले असते. एकूणच गडकरींना गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवल्यामुळे भाजपच्या एका गटाला खूप मोठं नुकसान सोसावं लागलंय. गडकरींकडे अधिकार असले तर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांवर अन्याय झाला नसता. आता उशिरा का होईना गडकरींच्या उपयुक्ततेची भाजपच्या केंद्रीय नेत्यांना जाणीव झाली. पण हा हुकमी एका महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय करण्याची सुबुद्धी खरंच मोदी शहा यांना सुचली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांना हे करण्यास भाग पाडलं असा प्रश्न सामान्य भाजप कार्यकर्त्यांमधून विचारला जातो. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.